Dissolution of partnership firm. An existing partnership firm may get dissolved on this following reason. First, ओल्ड एज ऑफ पार्टनरचं वय झालंय, त्यामुळे कदाचित त्यांना वाटतं की आपण बिझनेस बंद करूया, किंवा पार्टनर्स मध्ये वाद झालेले, किंवा तिसरं रिझन म्युच्युअल कन्सेंट, म्हणजे सगळ्यांना असं वाटतं नाही बाबा आपण खूप पैसे कमवले, आता आपण बिझनेस बंद करूया, तर ते बिझनेस बंद करू शकतात, फर्म डिझॉल्व्ह करू शकतात. व्हॉटर मे बी द रिझन, कोणतेही रिझन जरी असलं तरी जेव्हा केव्हा फर्म रिझॉल्व्ह होणार तेव्हा खालील गोष्टीच घडणार. ज्यावेळी फर्म बंद करणार त्यावेळी असं नाही करणार की नुसतं टाळा लावणार आणि निघून जाणार, नाही. फर्मच्या सगळ्या असेट पहिल्या विकणार, ऑल असेट्स विल बी सोल्ड, देन ऑल द लायबिलिटीज विल बी पेड. जे काही पैसे जमा झालेले आहेत असेट विकून सगळेच्या सगळे पैसे पार्टनर घरी घेऊन नाही जाणार. आलेल्या पैशामधनं सर्वात पहिले आउटसाइड लायबिलिटीज पे ऑफ करणार. ज्यांच्याकडनं माल घेतलाय, वर्कर लोकांचे पैसे, काही लाईट बिल वगैरे बाकी असेल, सगळे आउटसाइड लायबिलिटीज पेड करणार. आणि मग जे पैसे उरलेले असतील ते पैसे पार्टनर लोक वाटून घेणार. बरोबर. ऑल द रिझर्व्ह अँड सरप्लस विल बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स. दोन्ही प्रॉफिट पण आणि लॉसेस पण पार्टनर्स वाटून घेणार. आणि मग त्यांच्या कॅपिटल अकाउंट मध्ये जो काय बॅलन्स येईल, प्रत्येकाला एवढे पैसे द्यायचे आहेत, एवढे पैसे द्यायचे आहेत, त्याच्यानुसार पेमेंट केलं जाणार. The procedure of dissolution is first sale of all the asset, pay off all the liabilities and pay remaining amount to partners as per their capital account. ही जी काही प्रोसेस आहे डिझोल्युशनची, बरोबर, ती प्रोसेस सोपी करण्यासाठी आपण खाली दिलेले अकाउंट ओपन करतो. बरोबर. पहिलं त्यातलं रिअलायझेशन अकाउंट. सर्वात पहिलं कोणतं अकाउंट? रिअलायझेशन अकाउंट. बरोबर. आता रिअलायझेशन अकाउंट आपण का ओपन करतो ते पहिलं समजून घ्या. रिअलायझेशन इज अ नॉमिनल अकाउंट विच बेसिकली रेकॉर्ड्स प्रॉफिट और लॉस ऑन सेलिंग ऑफ असेट अँड पेमेंट ऑफ लायबिलिटीज. आपण जेव्हा असेट्स विकणार तेव्हा प्रत्येक असेटवर आपल्याला प्रॉफिट किंवा लॉस होणार. जेव्हा केव्हा लायबिलिटीज पे ऑफ करू तेव्हा एखाद्या लायबिलिटी वाल्याला जास्त द्यावे लागतील, एखाद्या लायबिलिटी वाल्याला कमी द्यावे लागतील, तर प्रॉफिट किंवा लॉस होऊ शकतो. तर प्रत्येक अकाउंट ओपन करत बसण्यापेक्षा, प्रत्येक अकाउंट मधला प्रॉफिट किंवा लॉस कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा आपण काय करतोय, तर आपण एक सेपरेट अकाउंट ओपन करणार, रिअलायझेशन अकाउंट, wherein we will dump all the assets and liabilities. सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज आपण क्लोज करून त्या रिअलायझेशनला टाकतो आणि जो काही प्रॉफिट लॉस होईल तो ऑटोमॅटिकली रिअलायझेशन अकाउंट मध्ये रिफ्लेक्ट होणार. कसा ते आपण ज्यावेळी करत बसू त्यावेळी बघू. दिस विल सेव्ह माय टाइम ऑफ थिंकिंग वेदर आय सोल्ड असेट ॲट प्रॉफिट ऑर लॉस. जे काही पैसे येतील ते प्रॉफिट, जे काही पैसे जातील तो लॉस. सिम्पल लॉजिक आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. फर्स्ट, व्हॉट इज दिस टाइप ऑफ अकाउंट इज? इट इज अ नॉमिनल अकाउंट. आपण सुरुवातीला काय करणार, सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज क्लोज करून रिअलायझेशनला टाकणार, अज्युमिंग दॅट इट इज माय लॉस. बरोबर. असेट आहे, असेट क्लोज करणार, असेट क्रेडिट होणार, मग रिअलायझेशन डेबिट होणार. असेट डेबिट बॅलन्स असतो, क्लोज करण्यासाठी क्रेडिट होणार, मग रिअलायझेशनला डेबिटला जाणार. आणि सिन्स रिअलायझेशन इज अ नॉमिनल अकाउंट इट मीन्स लॉस, म्हणजे माझी ही असेट बुडाली. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे मशिनरी होती 1,00,000 रुपयाची, ती मी क्लोज करून रिअलायझेशनला ज्यावेळी टाकणार त्यावेळी मी अज्युम करतो, आय रिपीट, मी अज्युम करतो, ऍक्च्युअल नाही झालंय, मी अज्युम करतो की आता इथे काही येणार नाही, दिस इज माय लॉस. ओके. मग जेव्हा मी असेट विकेन, समजा ती 80,000ला विकली, तर मी म्हणणार 80च्या 80 माझा प्रॉफिट. वाय? कारण असेट तर क्लोज झालेली आहे. बरोबर. माझा लॉस होता, मला काहीच येणं अपेक्षित नव्हतं, पण तरी सुद्धा जर मला 80,000 रुपये येणार तर 80च्या 80 माझा प्रॉफिट. ओके. मग मला सेपरेट प्रॉफिट अँड लॉस कॅल्क्युलेट करायची गरज नाही. सगळ्या एंट्रीज मी रिअलायझेशन मध्ये दाखवणार, आलेले 80,000 रुपये प्रॉफिट दाखवणार, नेट इफेक्ट 20,000 लॉस.
डेबिटला रिअलायझेशनच्या 1,00,000 रुपये, क्रेडिटला 80,000 रुपये प्रॉफिट आला, नेट इफेक्ट 20,000 रुपीज लॉस. Okay, to save the efforts, we are opening realization account. Right, first we will close all the assets and liabilities and we'll transfer it to realization. Okay, just like I said, we will close all the liabilities also and we will transfer it to realization. जर पैसे नाहीच आहेत तर पे कुठून करणार, मग लायबिलिटीजला पण काही द्यायचे नाहीये. We assume that, I repeat, we assume that nothing is payable, but actually we will pay. And when we will pay, actually that will be treated as my loss. Hereafter, every single rupees received by sale of asset will be treated as profit, and every single rupees paid towards liability will be treated as loss, and the total difference will be profit or loss on realization. कधी कधी आपण बिझनेस बंद करताना आपल्याला काही खर्च पण होतात. उदाहरणार्थ पेपरमध्ये नोटीस द्यायची आहे की आम्ही बंद करतोय, किंवा सेकंडली आपण एखादी असेट विकतोय, ते असेट जरा रिपेअरिंग वगैरे करायची आहे. फॉर एक्झाम्पल कार विकतोय, त्या कारला थोडीशी रिपेअरिंग करून घेतली, तर तो रिपेअरिंगशी रिलेटेड खर्च हा डिझोल्युशनशी रिलेटेड खर्च आहे. आपण जागा विकायला काढली, जागा विकताना आपण ब्रोकरेज पे ऑफ केलं. सो ऑल दिस विल बी कॉल्ड एज realization expenses, dissolution expenses or liquidation expenses. I repeat, there are three words for the same: dissolution expenses, liquidation expenses and realization expenses. All these expenses, right, will be debited to realization. Why? Because realization is a nominal account. जर तुम्ही सगळं पेमेंट केलं, सगळं असेट विकल्या, त्याच्यामध्ये आलेल्या पैशातलं सगळं पेमेंट केल्या, it will get recorded through realization account. It's a nominal account. So if the credit side is more, जर क्रेडिट बॅलन्स आला तर त्याला म्हणणार प्रॉफिट, आणि हा प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट होणार पार्टनर्स मध्ये. इट विल बी सेंड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट साइड. वाय? इट्स अन अमाउंट पेएबल टू पार्टनर. व्हेअरएज उलट झालं, डेबिट बॅलन्स आला म्हणजे डेबिट साइड मोठी आहे, तर इट विल बी ट्रीटेड एज लॉस ऑन रिअलायझेशन, loss on liquidation, and it will be transferred to capital account debit side, saying that it is the amount to be recovered from partner. Is it clear? So we first saw nominal account. Nominal account is realization account. All the expenses to be debited, all the incomes to be credited. First we should close all the assets and liability and transfer it to realization. Thereafter, every single rupees received by sale of asset will be treated as profit, and every single rupee paid to liability will be treated as loss. So one account will take care of your income and expenditure. Now second account, cash. As you know, cash is a real account. Same, cash buying account is real account, whether it is opened in dissolution or it is to be opened in admission, retirement, everywhere. Wherever you open a cash buying account, remember it's a real account. What is the rule of real account? Debit what comes in, credit what goes out. Cash आली की cash debit, cash गेली की cash credit. All the inflows of the cash will be debited to cash bank account, and all the outflows will be credited to cash bank. There are various sources of cash. For example, first I may sell asset, my partner might bring in cash, right? For payment, I might have to pay expenses, I might have to pay liability, I might have to refund partner's capital. Whatever may be the reason, if the cash comes in, cash bank account will be debited. If cash goes out, cash bank account will be credited. Okay. Now what we are doing here, आपण बिझनेस बंद करतोय, सगळ्या असेट विकणार, सगळ्या लायबिलिटीज पे ऑफ करणार, आणि जे काही उरलेले पैसे आहेत ते पार्टनरला देणार आहोत. रिमेनिंग मनी आफ्टर पेइंग ऑफ ऑल द लायबिलिटीज will be paid to partners. So at the end, partners, after payment of partners capital account, my cash bank account should get closed. It should get tally. Next account is capital account. As the name suggests, partners चे पैसे. Personal account. What is the rule of personal account? Debit the receiver, credit the giver. जर पैसे पार्टनरला द्यायचे असतील, if the partner is our creditor, amount payable to partner, capital account credit. Amount receivable from partner, capital account debit. Right?
जे जे पैसे पार्टनर्सला द्यायचे ते कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला, जे जे पैसे पार्टनर कडनं घ्यायचे ते कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. लेट मी गिव्ह एन एक्झाम्पल ऑफ दोज. पार्टनर्सचे कॅपिटल, कॅपिटल क्रेडिट. Reserve surplus, profit on dissolution, capital account credit. Right? If the liability of firm is paid by partner, capital account credit. Asset taken over by partner, capital account debit. Loss on realization or accumulated loss distributed among partners, capital account debit. After recording all this transaction, if there is a credit balance, म्हणजे credit side जर capital account ची मोठी असेल, तर at the end पार्टनर्स कॅपिटल अकाउंट विल बी पेड इन कॅश. तुमच्या फर्म कडे गल्ल्यामध्ये कॅश बँक अकाउंट मध्ये जे काय बॅलन्स असेल त्यातनं कॅपिटल अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स पेड केला जाईल. बट जर तुमचा डेबिट बॅलन्स आला, कॅपिटल अकाउंटचा डेबिट बॅलन्स आला, दिस मीन्स अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम पार्टनर. ऍट द एंड पार्टनर कडनं तेवढे पैसे वसूल करायचे. ओके. नेक्स्ट अँड द मॅक्झिमम लास्ट, तो जास्तीत जास्त चौथा अकाउंट आहे जो आपल्याला ओपन करावा लागणार आहे, ते म्हणजे पार्टनर्स लोन अकाउंट. समटाइम्स फर्म कॅन बोरो मनी फ्रॉम पार्टनर्स, बट इट इज कॉल्ड ॲज इनसाइड लायबिलिटी. म्हणजे ज्यावेळी डिझोल्युशनची वेळ येईल तर त्यावेळी पेमेंट करताना पहिल्या असेट विकल्यानंतर पहिला पेमेंट कोणाचं करायचं, आउटसाइड लायबिलिटीचं. नंतर पेमेंट कसलं करणार, तर पार्टनर्सच्या लोनचं, आणि मग नंतर पेमेंट करणार पार्टनरच्या कॅपिटलचं. द सिक्वेन्स इज लाईक दिस. आय रिपीट. फर्स्ट पेमेंट शुड बी मेड टू आउटसाइडर्स. बाहेरच्यांना दिलं की पहिलं पार्टनरच्या लोनचं पेमेंट, आणि लोनचं पेमेंट झाल्यानंतरच पार्टनरच्या कॅपिटलचं पेमेंट. बरोबर. बाहेरच्यांना बाकी ठेवून तुम्ही पार्टनरचं लोन पेमेंट करू शकणार नाही. दिस इज द रिझन वाय पार्टनर लोन अकाउंट इज टू बी ओपन सेपरेटली. हे क्लोज करून रिअलायझेशनला जाणार नाही. रिअलायझेशनला फक्त आणि फक्त आउटसाइड लायबिलिटीज जाणार. जोपर्यंत त्यांचं पेमेंट पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पार्टनर लोनचं पेमेंट करू शकत नाही. म्हणून पार्टनर लोन अकाउंट रिअलायझेशनला ट्रान्सफर न करता सेपरेट अकाउंट ओपन करायचं. आणि ऍट लास्ट दिस अकाउंट कॅन बी पेड ऑफ ऑर इट कॅन बी टेकन ओव्हर बाय पार्टनर. बरोबर. ते अकाउंट क्लोज करताना त्याचा पेमेंट तरी करायचं. will be paid in cash, it will be paid in cash, or it will be transferred to partners capital. So in short, there are only 4 accounts. First, realization, which is nominal account, all the expenses and losses to be debited and all the incomes to be credited. Second one account is cash account, real account, debit what comes in, credit what goes out. Third account is capital account, partners capital account. Partners capital account means personal account, amount payable to partners capital account credit, amount receivable from partners capital account debit. Is it clear? Now, last one is partners loan. We will have an opening balance on credit side because it's a liability. It can be paid in cash or it can be taken over by partner. Maximum these 4 accounts, right? Now let's start with the dissolution process. Let's start with what? Dissolution process. आपण ज्यावेळी डिझोल्युशन करायला घेऊ तेव्हा डिझोल्युशन मध्ये याच स्टेजेस फॉलो करायच्या आणि याच सिक्वेन्सनेच फॉलो करायच्या. इवन इफ यू मिस सिक्वेन्स, राईट, यू माइट कमिट मिस्टेक. लेट्स स्टार्ट these all steps one by one. First, open realization account, cash bank account, capital account, and partners loan, if any, and carry down the balance. There will be no balance in realization account. Balance will be in either these of 3 account only. Cash bank account, capital account आणि partners loan. ते पण असेल तर. Partners loan नसेल तर फक्त 3च अकाउंट ओपन करायचे. रिअलायझेशन अकाउंट, कॅश बँक अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. कॅश, रिअल अकाउंट, राईट, असेट आहे म्हणून डेबिट साइडला ओपनिंग बॅलन्स येणार. कॅपिटल, amount is payable to partner, that's why capital account credits. Okay. Then second stage, close all the assets and liabilities and transfer to realization. माझ्या बॅलन्स शीट मध्ये जेवढे असेट मला दिसतात त्या क्लोज करून मी रिअलायझेशनच्या डेबिटला टाकणार. जेवढ्या काही आउटसाइड लायबिलिटीज दिसतात त्या मी क्लोज करून रिअलायझेशनच्या क्रेडिटला टाकणार.
assuming that my all assets and liabilities are lost. आता आम्हाला एवढ्या असेट विकायच्या आहेत आणि एवढ्या असेट पे करायच्या आहेत, एवढ्या लायबिलिटीज पे करायच्या आहेत. थर्ड स्टेज, डिस्ट्रीब्यूट प्रॉफिट और लॉसेस अमंग द पार्टनर. जर तुमच्याकडे बॅलन्स शीट मध्ये क्रेडिट साईडला, लायबिलिटी साईडला जर जनरल रिझर्व असेल किंवा पीएनएल अकाउंट असेल, तर तो क्लोज करून कुठे जाणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला. जर असेट साईडला लॉस असेल, पीएनएल अकाउंट असेल, तर तो लॉस पार्टनर्स कडनं वसूल करायचा आहे, म्हणून तो कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला जाणार. नेक्स्ट, रिअलायझेशन ऑफ ऑल असेट्स अँड लायबिलिटीज. दिस स्टेज इज डिफरंट फ्रॉम क्लोजिंग. आपल्या असेट क्लोज करून आपण रिअलायझेशनला टाकल्या, इथे आपण म्हणतो ही असेट आहे जी मला विकायची. चौथी स्टेज आहे ऍक्च्युअल असेट विकणं. जेव्हा मी असेट विकेन तेव्हा आलेले पैसे माझा प्रॉफिट दाखवणार. सेकंड स्टेज मध्ये मी असेट क्लोज केली, म्हणजे मी असेट विकली नाही, ती लॉस झाला असं दाखवलं, मला काहीच येणार नाही, पण तरी पण मग जेवढे पैसे येतील तेवढा माझा प्रॉफिट. सिमिलरली लायबिलिटीज पण मी रिअलाइज करणार. लायबिलिटीज रिअलाइज करणार म्हणजे लायबिलिटीज पे ऑफ करणार. ज्यावेळी मी पहिल्या लायबिलिटी सेकंड स्टेज मध्ये क्लोज करून रिअलायझेशनला टाकलं, तेव्हा मी म्हणतो की मला काहीच पेमेंट करायचं नाहीये, इट्स माय प्रॉफिट. पण तरी पण मी जर पेमेंट केलं तर ऍक्च्युअली आय विल ट्रीट इट ॲज लॉस. पेमेंट ऑफ डिझोल्युशन एक्सपेन्सेस. नेक्स्ट स्टेज, हे जे काही प्रोसेस करणार त्याच्यामध्ये जो काही खर्च होणार त्या सगळ्याला म्हणणार डिझोल्युशन एक्सपेन्सेस, रिअलायझेशन एक्सपेन्सेस, लिक्विडेशन एक्सपेन्सेस. बरोबर, हे रेकॉर्ड करणार. हे रेकॉर्ड करताना दोन पॉसिबिलिटीज आहेत. एक पॉसिबिलिटी म्हणजे फर्मने पेड केले, सेकंड पॉसिबिलिटी आहे पार्टनरने पेड केले. आपण कोणती केस, कोणती एंट्री करायची, दॅट डिपेंड्स अपॉन द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड इन द क्वेश्चन. पार्टनर्स लोन जर असेल तुमच्याकडे, तर बिफोर क्लोजिंग यू शुड मेक पेमेंट ऑफ पार्टनर्स लोन, देन क्लोज द रिअलायझेशन. डिफरन्स प्रॉफिट और लॉस शुड बी डिस्ट्रीब्युटेड अमंग पार्टनर्स इन देअर PSR. आणि लास्ट स्टेज म्हणजे रिफंड ऑफ पार्टनर्स कॅपिटल. या 8 स्टेजेस आहेत. या 8 स्टेजेस जशाच्या तशा बरोबर याच सिक्वेन्स मध्ये आपण करायचे. आता ज्यावेळी आपण या 8 स्टेजेस करू त्यावेळी त्याची जर्नल एंट्री काय आहे ती वन बाय वन आपण बघूया. ओके, फर्स्ट आपण जे अकाउंट ओपन करणार त्याच्यामध्ये कोणती जर्नल एंट्री नाही बरोबर. जर्नल एंट्री कसली येते? ट्रान्झॅक्शनची. पहिल्या स्टेज मध्ये आपण अकाउंट ओपन करणार आणि ओपनिंग बॅलन्स लिहिणार, त्याची जर्नल एंट्री येत नाही. सो लेट स्टार्ट विथ द सेकंड स्टेज, क्लोज ऑल असेट्स अँड लायबिलिटी अँड ट्रान्सफर इट टू रिअलायझेशन. सी अंडरस्टँड व्हॉट्स द लॉजिक बिहाइंड दॅट. बरोबर, असेट आहे, डेबिट बॅलन्स आहे, क्लोज करणार तर असेट क्रेडिट होणार, आणि असेट क्रेडिट होऊन क्लोज होऊन कोणत्या अकाउंटला ट्रान्सफर होणार आहे? रिअलायझेशन अकाउंटला. मग रिअलायझेशन डेबिट. So when assets are closed and transferred to realization, entry will be realization account debit to asset. Entry will be what? Realization account debit to asset. कोणती व्हॅल्यू? बुक व्हॅल्यू. फॉर एक्झाम्पल आहे, माझी मशिनरी 1 लाख रुपये आणि मला ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले की ती विकताना 80,000ला विकली, तर ही एंट्री मी करताना 1 लाखाची करणार. बॅलन्स शीट मध्ये जर मला 1 लाख रुपये मशिनरी दिसते, तर ती क्लोज होऊन रिअलायझेशनला जाताना पण 1 लाख रुपयानेच क्लोज होऊन रिअलायझेशनला जाणार. इज इट क्लिअर? दिस इज कॉल्ड एज बुक व्हॅल्यू. एंट्रीज, असेट क्लोज झाली, लॉस झाला, रिअलायझेशन अकाउंट डेबिट नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे, आणि असेट गेली माझ्याकडनं म्हणून रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे असेट क्रेडिट. सो एंट्री विल बी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट. नाउ when you are transferring assets to realization, you should note the following thing. First, all assets should be closed, right? Except cash bank. कारण कॅश बँक येणार जाणार ना बरोबर, त्याच्यामध्ये मल्टिपल ट्रान्झॅक्शन आहेत. वी हॅव ओपन कॅश बँक अकाउंट, वी हॅव कॅरीड डाऊन द बॅलन्स ऑफ कॅश बँक अकाउंट. तर कॅश बँक अकाउंट क्लोज सोडून बाकी सगळ्या असेट क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करायचे. ज्यावेळी डेटर्स क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करायची वेळ येईल त्यावेळी डेटर्स ग्रॉस व्हॅल्यूने ट्रान्सफर करायचे. म्हणजे कधी कधी आपल्याला बॅलन्स शीट मध्ये देताना असं देणार, डेटर 20,000 मायनस RDD 1,000, आउटर कॉलम 90,000. तर 19,000 नाही ट्रान्सफर करायचे रिअलायझेशनला, 20,000 ट्रान्सफर करायचे.
asset debtor is of 20,000, it will be treated as an asset and transferred to realization at 20,000, and liability RDD will be treated as liability and transferred to realization credit side. Now the entry for liabilities close and transfer to realization. Liabilities are having credit balance, to close it debit. So liability account will be debited and realization account will be credited. So outside liabilities account debit, RDD account debit to realization. Entry will be outside liability account debit, RDD account debit to realization. दोन्ही एंट्री कम्पेअर करा बघा. इथे असेट लॉस झाले तर लॉस होतो म्हणून रिअलायझेशन डेबिट. इकडे लायबिलिटी क्लॉज झाली बरोबर तर प्रॉफिट झाला म्हणून रिअलायझेशन क्रेडिट. दोन्ही अमाऊंट बुक व्हॅल्यू वरच येणार. दोन्ही अमाऊंट कशा येणार? बुक व्हॅल्यू वरच येणार. सो आय रिपीट, असेट क्लोज करताना रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू असेट्स आणि लायबिलिटीज क्लोज करताना लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. नेक्स्ट, distribution of profit or loss. This we have already done in admission and as well as in retirement. बॅलन्स शीट मध्ये जर लायबिलिटी साइडला प्रॉफिट असेल तर तो प्रॉफिट क्लोज करून रिअलाइज पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार त्यांच्या पीएसआर मध्ये. आपण ही एंट्री अगोदर पण केली आहे. रिझर्व्ह सरप्लस क्रेडिट बॅलन्स असतात क्लोज करण्यासाठी डेबिट, म्हणून रिझर्व्ह सरप्लस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. Amount is payable to partner. That's why partners capital account credits. तसंच जर accumulated losses असतील तर ते accumulated losses बॅलन्स शीट मध्ये डेबिट साइडला असणार, असेट साइडला असणार. मग ते डेबिट बॅलन्स क्लोज करण्यासाठी क्रेडिट. फॉर एक्झाम्पल पीएनएल असेल जर बॅलन्स शीटच्या असेट साइडला, तर असेट साइडला आहे म्हणजे डेबिट बॅलन्स आहे, तो क्लोज करण्यासाठी क्रेडिट. आणि पीएनएल क्रेडिट झाला, हे पैसे पार्टनर कडनं वसूल करायचे म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. सो एंट्री विल बी पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू अक्युमुलेटेड लॉसेस. आता कधी कधी काय असतं, बॅलन्स शीट मध्ये पार्टनर्स लोकांचं करंट अकाउंट पण असतं. आपण करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट फायनल अकाउंट मध्ये बघितलेले. जर पार्टनर लोकांना त्यांचं कॅपिटल अकाउंट इंटॅक्ट ठेवायचं असेल, चेंज करायचं नसेल, तर ते करंट अकाउंट ओपन करतात आणि पार्टनर्स बरोबर फर्मचे झालेले सगळे ट्रान्झॅक्शन थ्रू करंट अकाउंट रेकॉर्ड होतात. करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स मीन्स अमाऊंट पेएबल टू पार्टनर. करंट अकाउंट डेबिट बॅलन्स मीन्स अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम पार्टनर. जर पैसे पार्टनर कडनं घ्यायचे असतील, वसूल करायचे असतील, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिटला जाणार, मग करंट अकाउंट क्लोज करून डेबिटला जाणार. बरोबर. ते जर करंट अकाउंट क्रेडिट बॅलन्स असेल तर अमाऊंट पार्टनरला द्यायची आहे, बरोबर, मग कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. करंट अकाउंट क्लोज करून कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला जाणार. दिस इज accumulated profit or loss and current account distributed among partners. आपली तिसरी स्टेज होती realization of assets and liabilities. First stage, carry down the balance. Second stage, close all the assets and liabilities and transfer to realization. Third stage, distribution of profit and losses among partners. Fourth stage, assets and liabilities. माझ्या बॅलन्स शीट मधल्या सगळ्या असेट्स आणि लायबिलिटीज आता क्लोज आहेत. या 3 स्टेजेस नंतर माझ्याकडे फक्त 4 अकाउंट ओपन आहेत. रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅशबँक अकाउंट आणि पार्टनर्स लोन अकाउंट इफ एनी. इथून पुढे तुम्हाला ज्या एंट्रीज करायच्या आहेत त्या या फक्त 4 अकाउंट मध्येच करायच्या आहेत. आय रिपीट, आता माझ्याकडे 4च अकाउंट ओपन आहेत. फर्स्ट, रिअलायझेशन where all assets and liabilities are recorded, which is nominal account. Which is which account? Nominal account. Debit all expenses and losses, credit all income and gain. Second account open आहे माझं कॅश बँक, रिअल अकाउंट. कॅश आली तर डेबिट, कॅश गेली तर क्रेडिट. थर्ड, कॅपिटल अकाउंट, पार्टनरशी रिलेटेड. पार्टनरला द्यायचे असतील तर कॅपिटल अकाउंट क्रेडिट, पार्टनर कडनं घ्यायचे असतील तर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि पार्टनर्स लोन इफ एनी ते पण असेल तर त्याच्यामध्ये पार्टनर्सला पैसे द्यायचे फक्त. आता आपण करतोय रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. असेट क्लोज करून टाकल्या पण त्या विकणार तर पैसे येणार, बरोबर. असेट्स रिअलाइज 2 पॉसिबिलिटी. पहिली पॉसिबिलिटी, असेट विकली आणि कॅश आलं, बरोबर.
That means asset is sold in open market for cash. Or second, asset can be taken over by partner. पार्टनर म्हणू शकेल की ती असेट बाहेर विकू नका, मलाच विका, तुम्ही जे मला पैसे परत देणार आहेत त्यातले कापून घ्या. So two separate entries for these two possibilities. First possibility, asset विकली आणि पैसे आले. So entry will be cash bank account debit to realization. मी मगाशी पण एंट्री सांगितली होती, जर मी 1 लाख रुपयाची मशिनरी 80,000ला विकली तर सर्वात पहिली स्टेज मी करतोय ती असेट क्लोज करून मी रिअलायझेशनला ट्रान्सफर करतोय. आय एम ट्रीटिंग इट लॉस. Loss 1 lakh rupees is my loss. I am treating it as 1 lakh rupees as my loss. But now when I sell this asset, ज्यावेळी मी ती asset विकेन, त्यावेळी जेव्हा मला पैसे येणार तेव्हा आलेले पैसे माझा प्रॉफिट, सगळ्याच्या सगळा प्रॉफिट. सो 80,000ची एंट्री मारणारी. बघा मी इथे लिहिताना लिहिले कॅश आली म्हणून डेबिट आणि आलेला सगळा पैसा प्रॉफिट, 80,000च्या 80,000 रुपये प्रॉफिट म्हणून रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. बिंग असेट सोल्ड फॉर कॅश. हेच जर पार्टनरने घेतली एखादी असेट तर एंट्री काय मारणार बघा, कॅश बँकच्या जागी पार्टनर्स कॅपिटल. कारण आपल्याला पैसे आले जरी नसले बरोबर तरी पार्टनर कडनं घेणार, पार्टनर माझा डेटर होणार, म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. बरोबर. असेट ज्यावेळी मी विकणार, फुकट नाही देते, ज्यावेळी मी असेट विकणार आहे त्यावेळी असेट विकून आलेले पैसे माझा प्रॉफिट किंवा लॉस, प्रॉफिट आहे बरोबर एंटायरली अमाऊंट, म्हणून रिअलायझेशन अकाउंट नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे क्रेडिट. कॅश आली तर कॅश बँक अकाउंट डेबिट, आणि जर पार्टनरने टेक ओव्हर केलं तर पार्टनर डेटर झाला म्हणून पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके. मी जेव्हा असेट विकणार तेव्हा काही गोष्टी माझ्या लक्षात ठेवायला पाहिजेत मला. सर्वात पहिलं बरोबर, एंट्री सेम आहे भले ती असेट रेकॉर्डेड असेल किंवा अनरेकॉर्डेड असेल. म्हणजे काय, बॅलन्स शीट मध्ये ती असेट दिसत असली आणि ती विकली तरी पण तीच एंट्री, आणि बॅलन्स शीट मध्ये नसली आणि ती विकली त्याचे पैसे आले तरी पण हीच एंट्री. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे एखाद्या कंपनीचे शेअर होते बरोबर, ती कंपनी बुडाली, मी ती असेटची व्हॅल्यू लॉस म्हणून दाखवून टाकली. आता त्या इन्व्हेस्टमेंट मध्ये माझे पैसे आहेत, शेअर मध्ये माझे पैसे आहेत, पण त्याची आज मार्केट व्हॅल्यू 0 आहे म्हणून मी ती 0 दाखवली. पण काही वर्षानंतर बरोबर माझं डिझोल्युशन होतंय, विकायला ज्यावेळी मी काढेन त्यावेळी त्याचे पैसे येणार आहेत, तर मी ती विकणार असेट. मग असेट विकून जर मला पैसे आले तर मी एंट्री सेम मारणार, कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. म्हणजे जेव्हा पैसे येणार तेव्हा ती असेट रेकॉर्डेड आहे की अनरेकॉर्डेड आहे बघत बसायचं नाही. पैसे आले घ्यायचे, कॅश अकाउंट डेबिट, आणि आलेला प्रत्येक रुपया प्रॉफिट आहे, रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट. इज इट क्लिअर? नेक्स्ट, इग्नोर प्रॉफिट और लॉस ऑन रिअलायझेशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. आपण 1 लाखाची असेट 80,000ला विकली तर 20,000 रुपये प्रॉफिट लॉस झाला वगैरे असं काही विचार करत बसायचा नाही. वाय? कारण आपण पहिल्यांदाच असेट क्लोज करून रिअलायझेशनला डेबिट दाखवले, म्हणजे काहीच येणार नाही. आपण लॉस म्हणून ऑलरेडी दाखवलेलं आहे. मग जे काही पैसे येतील 80,000 रुपये तर 80,000च्या 80,000 रुपये प्रॉफिट. ओके. If the problem is silent about any particular asset, that means it is lost. बरोबर. पण त्याची काही वेगळी एंट्री मारायची गरज नाही, कारण आपण सुरुवातीलाच सगळ्याच असेट्स क्लोज करून रिअलायझेशनला ट्रान्सफर करणार आहे. म्हणून एखादी असेट लॉस झाली तर त्याची सेपरेट एंट्री मारायची गरज. सेम लॉजिक विथ लायबिलिटीज ऑल्सो. सगळ्या लायबिलिटीज आपल्याला पे करायच्या आहेत. 2 पद्धतीने पे ऑफ केल्या जाऊ शकतात. पहिली पद्धत पेमेंट इन कॅश, सेकंड इट कॅन बी टेकन ओव्हर बाय पार्टनर. पहिली पद्धत पेमेंट इन कॅश, सेकंड इज टेकन ओव्हर बाय पार्टनर. लायबिलिटी पेड इन कॅश, एंट्री विल बी पैसे गेले म्हणून कॅश बँक अकाउंट, रिअल अकाउंट. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कॅश गेली म्हणून कॅश क्रेडिट, आणि इट्स अ लॉस. कॅश गेली म्हणजे आपल्यासाठी काय झाला, लॉस झाला, म्हणून रिअलायझेशन अकाउंट डेबिट. सो एंट्री विल बी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बँक. आणि तेच जर पैसे पार्टनर म्हणाला की मी देतो,
जेव्हा मी देतो म्हणजे तो त्याच्या खिशातनं नाही देत आहे, तो ऑन बिहाफ ऑफ फर्म देणार. जेव्हा तो ऑन बिहाफ ऑफ फर्म देणार, फॉर एक्झाम्पल क्रेडिटर किंवा बिल्स पेएबल, एखादा बिल्स पेएबल आहे, तो म्हणतो चालेल मी देतो, तो जो ड्रॉवर आहे तो माझ्या बाजूला राहतो, मी त्याला घरी नेऊन पेमेंट देतो, माझ्या खिशातनं देतो, तर फर्म त्याला देणार पैसे नंतर. म्हणजे आपल्यासाठी पार्टनर क्रेडिटर झाला, अमाऊंट इज पेएबल टू पार्टनर, दॅट्स वाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट, and every single rupees payable is now lost, so entry will be realization account debit to partners capital. Okay, cash मध्ये पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश, टेक ओव्हर केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल. इथे पण काही पॉइंट्स आहेत, ते पॉइंट्स आपण बघूया. पहिला, एव्हरी लायबिलिटी मस्ट बी पेड. बरोबर, जर एखाद्या लायबिलिटी बद्दल काही सांगितलेलं नसेल तर ती बुक व्हॅल्यूला पेड करायची. सेकंड, प्रॉफिट ऑर लॉस विसरून जा. बरोबर, जेवढे पेमेंट केलं सगळ्याच्या सगळा लॉस. आणि जर एखादी अनरेकॉर्डेड लायबिलिटी सांगितली तर ती अनरेकॉर्डेड लायबिलिटी सुद्धा पे ऑफ करायची. इज इट क्लिअर? एंट्री विल बी सेम. लायबिलिटी पेड केली तर रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बॉन्ड. आपण सेकंड मीटिंग सुरू करूया, आता ही संपेल, सेकंड मीटिंग सुरू करूया, लगेच कंटिन्यू करा.